Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे हॉस्पिटल दुपारी आहे. सो आरामात मॉर्निंग अशी सुरुवात आहे मॉर्निंगची. येस घरी गेस्ट आलेत म्हणजे आत्या आले आहेत दोन्ही. सो मस्त गप्पा गोष्टी आणि आनंदाचं वातावरण आहे. नॉर्मल रुटीन स्टार्ट झाले. नायसा गेली आहे स्कूलमध्ये. रचनाची पूजा चालू आहे. सकाळी जाऊन ती मार्केटला पण गेलेली म्हणजे लवकर उठून मार्केटला गेली. त्याच्या आधी ब्लॉग एडिट केलं आणि यस नाश्ता आता रेडी. नाश्ता पण रेडी झाला आहे. सो यस दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड यस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड यस लिव्ह लाफ. गुड मॉर्निंग. पूजा चालू, देवाचं नामस्मरण. नाव कमाल मस्त. शुभेच्छा तुला. एकदम छान दिसते बघा ड्रेस. आता म्हणते मला सांगायचं ना मी साडी नेसली असते. छोटस छोटस आणि डब्बा वगैरे काय मागू नाही. कार्पेट आहे मस्त आहे. उलट मला तो बोला नको असेल तर बदलून आणतो. नाही नाही मस्त आहे, छान आहे. नाही छान आहे. मी घेतच नाही. साड्या यात घालते बघ. हा साड्या यात घालते मी घेतच नाही. छान दिसतात तुम्हाला त्या साड्या. दोघी बहिणींना कलर एक्सचेंज करायचा असेल तर करू शकतात. आम्ही पण आता मला त्यांनी घेतो त्यामुळे मी घेत पण नाही आता. दिवाळीच्या शुभेच्छा. मला खूप म्हणजे ना खरंच एवढं आम्ही आमचं आता 77 वर्ष एवढं जपते. मला एवढं कौतुक वाटतं ना शब्द. माझी गोलू गोलू काय गायला होते फर्स्ट नंबर गुलू गुलू आली. आणि बाई आहेत त्यांना असा कलर आहे. बघितलं मी तुम्ही याच्यामध्ये ठाण्याला तिघी बहिणी एकत्र आल्या तर तिघी नेसा एकदा. मस्त वाटतं. सनी आत्यांना घालून देतात. मी घालते. मग मला सांगायला मिळतं ना आमच्या सगळ्या सगळी चॉईस लक्षाची. मी ऐकलं रचना बोलाय ब्लाऊज काढते नाही तर मग कशी आवडली. त्याच्यातच टाकलाय तुम्ही त्यातच टाकलाय. गेल्या वर्षी असंच झालं. मी म्हणजे माझ्या राणी कलरचा कलर नाही आणि मला राणी कलर ब्लाऊज दिला तर कॉन्ट्रॅक्ट असते. मला तू दाखव मी किनार आहे मी ब्लाऊज मी साडी सुद्धा पण प्रेम आहे ना तेच छान आहे. सांगते आणि तो सांभाळलाय मेन म्हणजे आईच्याच पावलावर चांगल्याचा पुढे मिळतात बघताना पुढे काय सांगू. एवढा पुढचा विचारच करायचा नाही. सांगते दररोज मी ऐकते. इतका दिवस मी नाही खरं आजचं जगून घ्यायचंय. उद्याचं काय सांगू शकत नाही. आणि कालच्या उघडा खूप काही गोष्टी बघितल्या. खरं खरं भगवंताची कृपा आजचा दिवस दाखवला. आज खूप बरं वाटलं. मस्त काय Let's go.
चला संदीपकडे जाऊया. भाता घेऊन जातोय. बघितलाच नाही. वहिनी बाहेर होत्या. होताच म्हणून बरं झालं मला म्हणजे परत तरी आम्ही आलो. आता मी आत्यांना घेऊन चाललोय मस्त त्यांच्या कुलदैवताच्या दर्शनाला. कालभैरव. चलो लेट्स गो. तुझ्या ह्याच्यात होताच डेस्टिनी मध्ये होता. काहीच असं नाही नगावर सगळंच किलोवर. दृष्टी नाही कॉलेज होतं. नाना आले की एक राऊंड भाईचा, एक राऊंड माझा, एक राऊंड भाईचा, एक राऊंड माझा सायकलचा. तुझ्या क्लिनिककडेच आणलंच एवढ्या लांब. मग आम्ही आलेलो देवळात जायला शिवा बरोबर. रात्री तेवढं दिसलं नाही का आपल्याला असं मंदिर बाहेरला नाही बघितलं. पण ह्या साईडला आलोच नाही दुसरं मी बोलते शिवरात्रीला गेलो ते दुसरं दुसऱ्या रस्त्याने गेलो. बस स्टँड बघ ना. आणि किती गाड्या रे रेल्वे स्टेशनवर ना. चलो सुंदर आहे. आनंद परब्रह्म ज्ञानेश्वर महाराज. खरं मस्त रे. मस्त मन भरलं. मस्त आहे रे. खूप आवडलं मला. दर्शन घडवलं सगळं. सो आता आम्ही आलोय श्री स्वयंभू चिंतामणी गणेश मंदिर करंजाडेला. वडघर आणि काय म्हणतात त्याला चिंचपाडा इथे कोपर भरपूर नाव आहेत. चलो इथे एकदा आईला पण घेऊन आलेलो. म्हणजे आपलं हे आपले वडघर आहे पाठीते. कोपर मंदिर बंद आहे. 12चा टाइम होता. थोडं लेट झालं 5 मिनिटं. देवदर्शन छान झालं. लगेच आला तू पण.
चालू आहे ना घरात. ते मच्छीला गेले असतील. नाही बाहेर गेले बाहेर. फोन केलेला का? हा आम्ही बेल वाजवतोय. वाजून उघडत नाही तेव्हा. तिला वाटलं तुम्ही गेल्या. ती वॉशरूम शोधत होती. हातपाय धु. म्हटलं गेल्या पण चांगलं तोंडू. आज इकडे गेल्या ते आज झालं जेवण ऑलमोस्ट. फक्त एकच बाकी आज फिश डे. व्हेज पण आहे का आपल्याला? व्हेज पण बनवलं. घेवड्याची भाजी, आमटी कॉमन आहे. इथे पण ठेवते. बोंबील करते आता थोडीशी ग्रेव्हीमध्ये आणि पापलेट तळते. कोलंबी आणली पण ठेवून दिली कारण एवढं नाही जाणार एका वेळेस. शेंगा करायचं. मग ते टाइम इथे जवळच्या जवळ बरं पडेल. आपली माता पिता तीच आहे. कालभैरव. आपली देवी आम्ही जागमाता असं समजलं ना. बरं झालं तुम्हाला दर्शन. आता आणि एवढं मस्त बांधले ग पुढे कॉलेजला नाही. समज आता आपले लोकांना माहिती नाही. ते आता एवढं मस्त दर्शन ना एकदम मस्त. मी फळं ठेवीन म्हटलं आणि विसरली. आता गाडीत बघितलं मेली आणि तशीच आणली. सोनबाई अगं पण लक्षातच नाही गाडीतच राहिली. आता गाडीत बघितलं. गणपतीच्या पण गेलो. दरवाजानं समजतं किती गणपतीचं देऊळ सगळीकडे लवकर बंद. 12 असतात. सकाळी उघडत असतं. 5 मिनिटाने उशीर झाला. कसे कपडे घालायचे कसे नाही. शॉर्ट कपडे घालायचे. हे पण छान मस्त. आणि मी पण वाढदिवसाला गेलेले ना, मला खूप आवडले. खूप आवडलं. पण मला हा बोलला आपण जाऊया ना काल भैरवला म्हटलं. मला आम्ही शिवानी गेलो शंकराच्या मंदिरात ना 2दा शिवरात्री. पण हा कर्जाडे बोलला ना. हे आपल्या नदीच्या बाजूला. आता तिथनं दिसतं शंकर आपण 2 वेळा गेलो. शिवरात्रीला. शिवरात्रीला गेलो. बाच्याने दर्शन घडवून आणलं. हो एवढ्या लांब गावाला जाताना मायरे येऊन. आणि ते आतमध्ये एवढं प्रसन्न वाटतं ते छान आणि प्रशस्त बांधलं आहे. भजन वगैरे म्हणजे संध्याकाळचा टाइम नसेल. आता आपण कसं दुपारी जातो ना. आता हे पण बंद झालं थोड्या वेळाने. उशिरा गेलं. मॅडो एक दिवशी देणार कसं. ती आली आहे मंजिरी. नाही तिथे सिटी काहीतरी. Nisa is back from school. कसा होता फर्स्ट डे? मस्त. काय काय केलं? मी ना तो रॅबिटला कलर केला. आणि अजून मी केलं. मी जिंकली. मॅमनी मला गुड जॉब बोलली. मला आता येतं प्लांट्सची बॉडी आणि आपले बॉडी आणि आपले छोटे लेते होते नंबर बॉन्ड्स. आजींना भेटली का नाही? भेटते. दिवाळी नंतर पहिल्यांदा वर बघ डोक्याला लागेल ना. शोधत होते आजी वगैरे दिसत नाही. मी बोलते की आपल्या वगैरे म्हटलं आपल्या आईच्या पण मग सांगायला लागत. सगळा मूडवर असला. मूडचा कारोबार असू दे पण मूड कारोबार. हा
फ्रेंड भेटल्या सगळ्या. नाही आले नव्हते अजून कोण कोण काय दिवाळीचा सगळे आलेले का प्रेझेंट सगळ्यांची होती काय का गळ्यातलं काढले काढले परत फक्त 2 days स्कूल मग परत सुट्टी. बुधवार ना पिशव्या वगैरे दमली कशाला. मला तर माझं फेवरेट पार्ट आहे म्हणजे ना स्ट्रेस रिलीज होतं माझं. नवीन नवीन अजून काय काय आयडियाज येतात. आज आईनी एक म्हणजे आईची रेसिपी केली, मी कधी करत नाही. बोंबील ग्रेव्ही. अजून नाश्ता नाही झाला. झालो का नाही डब्बा. तिला मच्छी आवडते ना. मग दुसरा कुठे आज्यांना खेळायला घेतलं. बघितलं मी तुला बोलत ओरडायचं नाही. तू कर. काय ते चलो बाय. सावकाश जा. सो आत्यांना घेऊन आम्ही चाललोय बाहेर. ऑल सेट. सगळी काय तयारी केली आजच्याने. सासूबाईंची सोय करून ठेवली. महानगरपालिका 20 ऑक्टोबर का लिहिलेले काउंट्स मिशन रोलो मस्त. आम्ही नाश्ता झाला, जेवलो. आता आम्ही जाणार आहे मूवीला. सिनेपोलिस. येस. मी महेश सराफ आपल्या मुंबई या सिनेमाचं प्रमोशन करतो आहे. तर 14 नोव्हेंबर हा सिनेमाचा रिलीजिंग दिन आहे आणि याच्यामध्ये अजय गोगावले हे खूप सुंदररित्या गात आहेत आणि त्याच्या आर्या आंबेकर, अभिजित कोसंबी आणि असा मोठा ताफा आहे त्यांचा. आणि या ताफ्यासोबत गोंधळ बघा आणि पद्मविभूषण
इला राजा याच्यामध्ये संगीत देतात आणि या संगीताला तुम्ही आवर्जून जा आणि बघा आणि गोंधळ बघा. नक्कीच खूप नक्कीच गोंधळ आहे. पूर्ण कुटुंबासोबत 14 नोव्हेंबरला नक्की बघा. येस नक्कीच. थँक्यू. अंबा दादा. त्याचं दिग्दर्शन केलं संतोष डावकर यांनी. खूप अप्रतिम केलेलं आहे तर नक्की बघा संतोष डावकरांचं दिग्दर्शन. नक्कीच नक्कीच. थँक्यू. धन्यवाद. यम्मी डोनट. वाजले 12:30. कसा गेला दिवस आत्या? अजून उद्या आहे. लवकर झोपा. लवकर उठायचं. आज करून घेऊ नका बाबा. तुमच्या भाच्याने सांगितलं लवकर 8ला निघायचं तुम्हाला आपल्याला. मी जेवण करणार आहे सकाळीच. नको का? नाही नाही कशाला? नाही नाही अहो नाही 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 सू नाही सर भेटा तुम्ही. आता भेटलं. जेवा आराम करा. ती मगाशी बोलली मी स्कूल मध्ये पण थांबणार ना. म्हटलं हा थांबणार. आमचं चालतं ना.